शिंदे सरांनी पण गणित आणि बुद्धिमत्ता जे शिकवलं युट्यूबला ते सेम सेम प्रश्न एकदम मस्त. हे गणित आणि जो बुद्धिमत्ता विषय आहे ना शिंदे सरांनी जेवढा कव्हर केला युट्यूबला तसा आला होता. आणि इंग्रजी मराठी आणि जे आपलं मानसशास्त्र आहे ते तुम्ही मानसशास्त्र जे युट्यूबला घेतात त्याच्या पेपर पूर्ण सोपा गेला एकदम मराठी. मराठीचा एकदम सोपा होता आणि इंग्रजीचं सर तुमच्या एकदम एक नंबर लेक्चर आहे इंग्रजीचे. कारण इंग्रजीचे जेवढं शिकवलं तेवढंच पेपर होत असते. अरे वा. आणि बऱ्याच आजूबाजूच्या मुलांना कसं वेळ कमी पडत होता. पण मी कसं ते मानसशास्त्र सोपा पेपर केल्यानंतर पूर्ण पेपर 200 मार्काचा पूर्ण पेपर म्हणजे कव्हर केलाय. काही जणांचे 50-60 प्रश्न राहिले होते बाजूच्या मुलांचे. पण आता हा इंग्रजी जेवढा सोपा गेल्यानंतर जरा स्कोर वाढेल ह्या वर्षी सर. खूप मस्त तुमचं मार्गदर्शन. मला ते युट्यूब कडून खूप माहिती भेटली आणि इंग्रजी पेपर तर खूपच सोपा गेला सर. अरे वा. 200चे 200 कव्हर केले म्हणायचं सर. हा सर. कारण ते सगळ्यात मला तसं बुद्धिमत्ताला खूप वेळ झाला होता. पण शिंदे सरांनी ते गणितांनी ते एवढं भारी शिकवलं होतं. तेच प्रश्न तसे होते सेम टू सेम. वा वा वा. नाही खूप चांगलं झालं. आपण घेतलेला पॅटर्न आला, तुम्हाला त्याचा फायदा झाला, याचा खूपच आनंदाची गोष्ट. मानसशास्त्र तर खूप सोपं होतं सर. म्हणजे शिक्षकी या संदर्भात जास्त प्रश्न होते. बरोबर. उपयोजनात्मक आणि शिक्षकाच्या भूमिकेतून द्यायचे होते. हो, शिक्षकांच्या भूमिकेवरती जास्त प्रश्न विचारले होते. विद्यार्थ्यांनी तुम्ही कसे वागू शकता. अरे वा. अरे वा. हा हा हा. आणि मराठी ग्रामर तर खूपच सोपं होतं. अनेक वचनावर जास्त होतं. एकवचन अनेक वचन जास्त होतं. हो 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 हो. बरं. इंग्लिशमध्ये अँटोनिम, सिनोनिम, पॅराजंबल, एरर हेच होते का अजून काही वेगळे होते? नाही, ते सेंटेन्स परफेक्ट कसे ओळखायचे. म्हणजे मी पॅसेज वाईज आपण सिक्वेन्स लावतो ना त्याच्यामध्ये कशाप्रकारे सिक्वेन्स लावतो. आणि ऍड्रेस आहे ऍड्रेस म्हणजे मॅच कोणता होतोय हे जास्त प्रश्न होते. ओके. हा हा हा. हा त्यामध्ये कोणती एरर असेल तर चौथा ऑप्शन आणि नॉन लिहू शकता. पण सेम टू सेम फक्त गेस करायचा होता ऍड्रेस. अरे वा. हा हा हा. इंग्रजी खूप सोपा होता सर. नाही बरं. आपण बऱ्यापैकी खूप चांगला सराव केला होता एवढ्या महिन्याभरामध्ये. हो. नाही मी युट्यूबलाच हे सगळं जास्त तुमचं लेक्चर बघूनच मी सगळं अटेंड करून पेपर भारी वाटला की इझी केला पेपर. वा. बरं होईल. आता असं सिलेक्शनचा एकदा फोन करा सर. सिलेक्शन झालं. हो नक्की सर. नक्कीच सर. 100% सिलेक्शन होईल मी तुमचं. बाहेर पडलो. अरे वा. फर्स्ट शिकलो. बरं. मुंबईत पाऊस आहे का सर? हो पाऊस आहे. काल तुफानी पाऊस आज कमी आहे सर. ओके. हा 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 हा. थँक्यू सर. आपले मास्टर माइंड ऐकून खूपच भारी. चला थँक्यू सर. चांगलं विश्लेषण केलं, चांगली माहिती दिली सर. ओके. धन्यवाद सर. वेलकम सर. बाय.